गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम सोलापूर. सकाळचे वाजलेत 9:54 आणि आपण अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला निघालो आहोत. जस्ट हॉटेलवर निघालो, ब्रेकफास्ट केला आणि आता ऑन आवर वे टू अक्कलकोट. तर आजचा प्लॅन असणार आहे सर्वप्रथम खंडोबा मंदिर दर्शन करायचं, तिकडून मग चोळप्पा महाराजांचं जो वाडा आहे तो बघायचा आणि मग स्वामी मंदिरात स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि मग बॅक टू द हॉटेल. मोस्टली संध्याकाळी निघायचा विचार आहे, पण अजून कन्फर्म नाही आहे. तर विल डिसाइड, कीप पिंगिंग यू. फर्स्ट क्विक फ्युअल ब्रेक आणि मग जर्नी कंटिन्यूज. अक्कलकोट गाणगापूर हायवेवरती जस्ट सोलापूर सिटीतनं या हायवेला वळालो आहे. इकडं पण सिग्नल चालू झाले त्यावर बरोबर. अरे यार, गेला सिग्नल. हा बघा, हा हायवे अक्कलकोट गाणगापूरकडे घेऊन जातो आपल्याला सोलापूरमधून. सुंदर सुंदर मंदिर आहेत यार इकडं. किती सुंदर मूर्ती आहे बघा मागे. क्या बात है. विराट मॉल, पंजवानी मार्केट. हा हायवे आता रिसेंटली बनला आहे, मला वाटतं गेल्या 3-4 वर्षामध्येच बनलेला आहे आणि चांगला हायवे. कलबुर्गी 125, गाणगापूर सरळ. ओके. तर काल रात्री आपलं प्युअर व्हेज जेवण करून छान झोपलो, चांगली झोप झाली. आता निघालो आहोत. त्यासाठी चेकपोस्ट आहे बरं. हा नाही, टोल प्लाझा आहे. ओके, नॉट अ चेकपोस्ट. इकडे पण प्लॉटिंगच्या स्कीम चालू झाल्या आहेत. इने प्लॉट्स सगळं महाराणच आहे. येस. ओके. शेत जमिनी आहेत पण बरंच रखरखीत तसं ऊन आहे. टेम्परेचर तरी ठीक आहे, अजून तरी ठीक आहे. हॉटेलमधनं निघताना 26 डिग्रीज होतं. हायेस्ट दाखवत आहे 36 डिग्रीज. त्यामुळे दुपारच्या आत दर्शन उरकून आम्हाला परत यायचं आहे हॉटेलवर. रस्त्याचं काम चांगलं झालं आहे मात्र. खूपच सुसाट असा हायवे आहे हा. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेत जमीन आणि माळरान. ओके. आणखीन तर काय सांगण्यासारखं दिसत नाही आहे अजून तरी. की अट्रॅक्शन अक्कलकोट स्वामी समर्थांचं मंदिर. काल जरा अँगल चुकला होता असं वाटतंय मला. कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आज बघू कसा येतो अँगल. सगळं माळरान. रस्त्याच्या दुतर्फा
काही नाही, सगळं माळरान आहे. 8 किलोमीटर राहिलं आहे आता अक्कलकोट. थोडासा दुष्काळीच भाग आहे म्हणावा लागेल. ज्वारी सिमेंट. ओके, हे अक्कलकोट एक्झिट आलेला आहे. सरळ रस्ता गाणगापूरला गेला, आपण आता एक्झिट मारला आहे अक्कलकोटला. जिओचा पेट्रोल पंप. व्हेरी गुड, मस्त रस्ता आहे यार. मागे आलो होतो तेव्हा अजून काम चालू होतं थोडं. नाव इट्स मच बेटर. ऑलमोस्ट कामं संपलीत सगळी. ओके, इकडून जायचं आहे. अक्कलकोटकडे डावीकडे. अगोदर जुना रस्ता असा येऊन डायरेक्ट तुम्हाला उजवीकडे व्हायला लागायचं. हा जुना रस्ता आहे तसंच आहे अजून. चौपदरीकरण झाल्यानंतर मात्र तो जबरदस्त झाला आहे रस्ता. आता हा जुना रस्ता आहे खरं. हॉटेल पण झालेत बरेचसे. श्री गोकुळ फॅमिली रेस्टॉरंट. तर आता आपली रिटर्न जर्नी सुरू झालेली आहे आणि आपण आता एक हायवेला जस्ट कनेक्ट करतच आहोत. हॉटेलवरनं जस्ट निघालो आहे. संध्याकाळचे 6:12. ओके, तर आपल्याला जायचं आहे अजून 270 किलोमीटर घरापर्यंत. आणि आता दाखवत आहेत 5 तास 26 मिनटं. एस्टिमेटेड टाईम ऑफ अरायवल 11:38. तर विशेष लक गाईज. छान झालं दर्शन सकाळी स्वामींचं. आज जे ठरवलं होतं खंडोबा मंदिर दर्शन, नंतर चोळप्पा महाराजांच्या घराचं दर्शन आणि नंतर वटवृक्ष स्वामी त्यांचं दर्शन, सगळं काही व्यवस्थित पार पडलं. दुपारी येऊन थोडासा आराम केला आहे जेवण करून. आणि आता संध्याकाळ झाल्यानंतर निघालो आहे, कारण की बऱ्यापैकी टेम्परेचर 36+ होतं. होपफुली आता संध्याकाळ झाल्यानंतर थोडं टेम्परेचर ड्रॉप होईल. सो गुड, वी आर ऑन आवर वे. सूर्यदेव अस्ताला चाललेले आहेत. कसा व्यू दिसतोय, क्या बात है. सोलापूर हाईवे सेलिब्रेट किया सेलिब्रेट किया. छान झालं आहे वातावरण. आणि केवढ्याने हॉर्न मारतं बाबा. मोहोळ 23 किलोमीटर. So the journey is on. Okay. अरे वा, काय सुंदर दिसतंय बघ साक्षी सगळं. क्या बात.
संध्याकाळ झाली असली तरी उन्हाचा तडाखा अजून चालूच आहे. फार गरम होते. मोहोळ 23 किलोमीटर आहे अजून इथून. बघू, मोहोळला बहुतेक एक क्विक हायड्रेशन ब्रेक घ्यावाच लागेल. तर आता मोहोळला एक हायड्रेशन ब्रेक घेतला. फारच गरम होत होतं, दोघांनाही त्रास होऊ लागला होता. तर क्विक हायड्रेशन ब्रेक घेऊन आता आम्ही आमचा प्रवास पुन्हा एकदा कनेक्ट करतोय. होपफुली पुढे त्रास कमी होईल जसजसं हवेत थोडासा गारवा जाणवू लागेल. संध्याकाळचं हे वातावरण खूपच आल्हाददायक वाटत होतं. सूर्यदेव एका बाजूला मावळतीला चालले होते आणि गाडीसुद्धा आता जरा पेस पकडू लागली होती. लवकरच गावं मागे चालली आहेत आणि प्रवासाची मजा आता हळूहळू यायला लागली आहे. सुरुवातीला झालेल्या गरमीच्या त्रासानंतर आता रात्रीचा प्रवास खूपच आल्हाददायक वाटतोय. आता आम्ही कंटिन्यू करतोय जर्नी. होपफुली आम्ही डायरेक्ट भिगवणला स्टॉप घेऊ. तिथपर्यंत मला वाटतं हायड्रेशन ब्रेकची गरज नाही पडणार. फ्युअली ओके आहे. तर सी यू इन फ्रॉम भिगवण. ओके, तर आता भिगवणला एक हायड्रेशन ब्रेक चांगला आलो. नंतर काय त्रास झाला नाही. ऐकलं ना, मला थोडंसं गरम वाटत होतं पण आता गार वाटतं, त्यामुळं बऱ्यापैकी स्ट्रेच कवर झाला. पुन्हा थांबणार होतो पण ते कॅन्सल करून आपण सरळ थेट भिगवणपर्यंत आलेलो आहोत. आता थोडासा एक छोटासा ब्रेक घेऊन कंटिन्यू करू. काय करणार बाईक राईडमध्ये.